तर काही श्लोकने बनवला आहे चहा, तर आपण टेस्ट करूया आता. जमतोय, चांगला बनवलाय, खायला पण दिलाय. फुल मावशीची सेवा चालू आहे. केक पण. तर हाय गाईज, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं तुम्हाला माहितीच आहे की मी आली आहे कोल्हापूरला. तर आता आम्ही सध्या चाललो आहे महालक्ष्मीला. आता आम्ही आहे शिवाजी पेठेत आणि आता गाडी म्हणजे पार्किंग करतो, म्हणून आम्ही म्हटलं जरा ब्लॉगचा इंट्रो चालू करूया. तर पुढे तुम्हाला दाखवेल आम्ही महालक्ष्मी मंदिर. येस, रात्रीचं काय असतं, छान असतं, खूप सुंदर वाटतं ना. आणि पुढं खूप सारे नवीन एक्साइटिंग क्लिप्स येणार आहेत, ते बघायला नक्की बघा. तर मी जेव्हा कोल्हापूरमध्ये जाते तेव्हा जिजू मला त्यांच्या साईट्सवर घेऊन जातात आणि कोणत्या कोणत्या साईट्स करंटली चालू आहेत आणि कसं असतं कन्स्ट्रक्शन हे मला नेहमी सांगतात. तर कोल्हापूर हे संस्कृती, ऐतिहासिक आणि परंपरा जपणारं शहर आहे. तर कोल्हापूरमध्ये बऱ्याच गोष्टी फेमस आहेत, जसं की कोल्हापूरची जी कुस्ती असते ती, परत कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी जसं की कोल्हापुरी साज, आणि मंदिरांमध्ये महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर आणि लास्टली कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा खूप फेमस आहे. तर महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला जिथे महाद्वार रोड आहे तिथे बिनखांबी गणेश मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिराच्या बांधकामात कुठल्याच प्रकारचा खांब हे यूज नाही केलं, त्यामुळे ह्या मंदिराचं नाव असं बिनखांबी गणेश मंदिर असं आहे. थांबणार ते 30ची नको, कितीचे? 50 रुपये पावसाळ्याचे. जुनी घर आहे, आता जुनं स्ट्रक्चर आहे आता. हा महाद्वार रोड यांना घे, यांना घे, मावशी नाही. तुम्ही फेमस होणार मावशी. फेमस होणार मावशी. कोणतं आलं? तर आमचे जिजू मला द्यायला लागलेत खूप सारी माहिती. हे बघ, दगडू बाळा भोसले आणि कंपनी, खूप जुनं. किती वर्षाचं आहे तुमचं? किती? 100 वर्ष. Oh my God. साहेब जरा परत एकदा सांगा. 100 वर्ष होत आहे दुकानाला. 100 वर्ष. थँक्यू. ते म्हणजे प्रॉपर इकडचंच आहे ना, त्यामुळे. तर गाईज आम्ही आता फायनली महालक्ष्मी टेम्पलला पोचलेलो आहोत आणि ह्याच्या पुढची जी काय इन्फॉर्मेशन असतील ते माझे जिजू देतील, कारण ते कोल्हापूरमध्ये राहतात आणि त्यांना सगळं माहिती आहे. काय म्हणायचं तुम्हाला? हे जे पुढचं आहे ना महालक्ष्मी मंदिराची जी मूळ मूर्ती आहे त्याच्या पुढे एक मंडप आहे, त्याचं एक नवीन काम चालू आहे. या कामाचं डिझाईन. ओके, आपको तो सब फोटोशूट चाललंय, फॅमिली आली त्यांचं. तेच ना, जिथे जाईल तिथे त्यांना फोटोग्राफीसाठी बोलवतात. जिजूंची कुलदेवी आहे जिजू. हे तुळजाभवानी मंदिर आहे, लक्ष्मीनारायण मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिर. ही तुळजाभवानी देवी, झूम केली तर तुला कळेल, अन्नपूर्णा आणि लक्ष्मीनारायण. ओके, आणि आमची कुलदेवी आहे कुलदेवी. ओके ओके. हे महालक्ष्मी मंदिरमधलं शनिदेव. ओके गाईस, तुम्हाला कोऑर्डिनेट करायचं तर ह्यांना करू शकता तुम्ही. नमस्कार. तिरुपतीला गेलीस ना तू, काय म्हणायचं तुम्हाला? थोडंसं हे करायला पाहिजे, पुसायला पाहिजे. नाही ठीक आहे, माझा तिरुपतीला कॅमेरा. गेलीस ना, तिरुपतीला गेल्यानंतर महालक्ष्मीला यायचं, तरच नमस्कार पूर्ण होतोय. आणि इथं पण तिरुपतीचं मंदिर आहे. आय विल दाखव शो ना यू मला. गाईज, वेट. सो दिस इज द मंदिर. इकडे काहीतरी आहे, वेट. लोक त्याची इन्फॉर्मेशन देतात. तर काय होतं, तिथे एक गार्डन होतं आणि ते जेव्हा कोणतरी असेल त्यांनी जर जेव्हा डिग केलं ते, तर आपोआप तिथं मॅनमेड नाही, ते नॅचरली एक विहीर. खरं आहे की रे ते? खरंच आहे. मी कॅमेरा बघ, डायरेक्ट दिसतंयच ते. म्हणून एवढा वर्ष माहिती नव्हतं कुणाला, होय की नाही? होय.
तर डिग केल्यावर कळालं की खाली आत हे आहे. आता इथं पत्रा बांधला म्हणून ते पूर्ण आपण दिसू शकत नाही. पण नंतर आपल्याला कळेल. तर तिकडे खूपच लाईन होती म्हणून आम्ही मुखदर्शनच घेतो सध्या. तर गाईज आमचं दर्शन करून झालेलं आहे. मुखदर्शन घेतलं, खूप छान वाटलं. मूर्ती एकदम मस्त सजवतात महालक्ष्मीची. देवी बसतात ना देवानी हां, ते ह्याच्या टायमिंगला. ती सोन्याची आणि हे प्युअर गोल्ड आहे. प्युअर 1% नवरात्रीच्या वेळी ना. तर गाईज नवरात्रीच्या वेळी ह्या पालखीतून नेतात देवीला. आणि हे प्युअर गोल्ड आहे. तर ती बघा, ती आहे देवी. हे स्क्रीन मध्ये आहे आणि तिथं मंदिर आहे. येस. तिथं असं तिथं ह्या साईडला त्या साईडला मंदिर आहे. आणि ते चाललंय कीर्तन, भजन भजन कीर्तन तेच. हाय बोला माझ्या ब्लॉगमध्ये. असं काय नीट बोला ना यार. हाय काय असं नीट पहिल्यांदा बोला. ब्लॉग मध्ये एवढ्या जवळ हाय गाईज. हाय गाईज. दर्शन आमचं झालेलं आहे. ते कधी मागच्या वेळी पण म्हटलं. हां, पण आम्ही आता चाललोय हॉटेलला जेवायला. आता बघू आमचे जीजू कोणत्या हॉटेलला नेतात, आहे की नाही. जाऊया आपण लगेच हॉटेलला जाऊया. आणि बघा हे दर्शन घ्या. आमचं दर्शन झालेलं आहे. तरी पण ही सगळी आता घंटी बघत बसल्यात आणि मला इथं काय करू असं म्हणजे काय कळत नव्हतं. म्हणून मी म्हटलं देवी व्लॉग करतो. मग आता करालोय. जरा बघा, हे बघा हे इथं घंटी बघत बसले. आणि मी इथं आणि हे DD शेटे सिन्स 1917. म्हणजे आम्ही तुम्हाला आधी 100 वर्षाचं दुकान दाखवलं, त्याच्यापेक्षा आधीच आहे म्हटल्यावर. चला, कपल कसे चाललेत बघा मस्तपैकी महाद्वार रोडमध्ये. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये जिजूंनी मला सरप्राईज दिलेलं. आणि तुम्हाला जर ते सरप्राईज बघायचं असेल तर नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला भेटते मी एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय.